Good morning friends, welcome in the world of physics. मी शिवाजी देशमुख. लास्ट पिरियडमध्ये आपण डिस्कस करत होतो बेसिक मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स. त्यामध्ये आपण अँगल अँड इट्स मेजरमेंट, ट्रिग्नोमेट्रिक रेशोज, डिफरन्सिएशन, इंटिग्रेशन आणि काही ग्राफ्स विषयी आपण शिकलेलो आहोत. बेसिक जे काही आपल्याला लागतं ते आपण घेतलेलं आहे. आता एक मी स्पेशल एक लेक्चर तुम्हाला बनवणार आहे लॉग टेबलवर. लॉग टेबल कसा रीड करायचा आहे, मग त्यामध्ये लॉग असेल, अँटी लॉग असेल, नॅचरल साईन, नॅचरल कोसाईन, नॅचरल टँजंट, लॉगरिथमिक साईन, लॉगरिथमिक कोसाईन, लॉगरिथमिक टँजंट, रेसिप्रोकल स्क्वेअर्स, टोटल लॉग टेबल हा मी तुम्हाला एक पिरियडमध्ये मी घेऊन टाकणार आहे. मग तुम्हाला कॅल्क्युलेशन्स विथ अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड. पण माझं असं म्हणणं आहे की बेटा लॉग टेबलची पण तुम्हाला गरज नाही पडली पाहिजे. थिंक विदाउट इंक आपलं ब्रीदवाक्याचं बेटा. कुठलंही कॅल्क्युलेशन असेल आपण विथ फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये आपण त्याला कव्हर अप करायचंय. प्रॉब्लेम्स इन अ सेकंड्स, कॉन्सेप्ट्स इन अ मिनिट्स. हे जेवढे काही टफ कॉन्सेप्ट्स तुम्हाला वाटतात ते काही मिनिटामध्ये मी तुम्हाला एवढं बेस्ट कव्हर अप करून घेईल आणि तुमच्या असं डोक्यात नाही तर मला काळजात घुसेल. आणि काही जे न्यूमेरिकल्स आहेत तुम्हाला फार टेन्शन येत असेल न्यूमेरिकलचं, तर ते न्यूमेरिकल्स कसे लक्षात ठेवायचे किंवा फॉर्म्युलेज लक्षात कसे ठेवायचे आणि सॉल्व्ह कशी करायचे सेकंड्समध्ये, तेही तुम्हाला मी ट्रिक्स आपल्या पिरियडमध्ये मी सांगणार आहे. तर आपण आज स्टार्ट करतोय फर्स्ट टॉपिकचं नाव आहे युनिट्स अँड डायमेन्शन्स बेटा. त्याला आपण काही बुक्समध्ये फिजिकल वर्ल्ड अँड इट्स मेजरमेंट पण म्हणलेलं आहे. काही बुक्समध्ये फिजिकल वर्ल्ड अँड मेजरमेंट, युनिट्स अँड डायमेन्शन अँड वेक्टर कॅल्क्युलस याला कंबाईनली एक टॉपिक म्हटलेलं आहे. पण आपण झिरो टॉपिक कुणाला म्हटलेलं आहे, बेसिक मॅथमॅटिक्स अँड फिजिक्स. आणि फर्स्ट टॉपिक आपला असा आहे युनिट्स अँड डायमेन्शन्स, त्याला आपण म्हणतोय. आणि मग आपण नेक्स्ट टॉपिक काय सुरू करणार आहोत, वेक्टर कॅल्क्युलस पण आहे. मग आता आधी सुरुवातीला आपण बघूयात युनिट्स अँड डायमेन्शन. बेटा स्टार्ट करतोय, लक्ष द्यायचंय. हे आहे युनिट्स अँड डायमेन्शन्स. मग आता सर युनिट्स कशाला म्हणायचे आणि डायमेन्शन्स कशाला म्हणायचे ते आधी सांगा, मग आमच्या लक्षात येईल सर हे युनिट्स अँड डायमेन्शन आहे तरी काय. मग हे युनिट्स कुणाला असतात, मग हे युनिट्स असतात कुणाला, काही क्वांटिटीजला. मग आधी ते सांगा सर क्वांटिटीज कशाला म्हणायचे. मग जर क्वांटिटीज क्वेश्चन पडला असेल तर आपल्याला या आपल्या चॅप्टर मध्ये बघायचे आहेत ते आहेत फिजिकल क्वांटिटीज. कोणत्या क्वांटिटीज, फिजिकल क्वांटिटीज बेटा. मग आता पुन्हा एक प्रश्न पडला सर आमच्या डोक्यामध्ये, फिजिकल क्वांटिटी कशाला म्हणायचं. फार सोपं बेटा. मग हे फिजिकल असतील तर मग नॉन फिजिकल पण असायला पाहिजे. हो बेटा, आणखीन एक आहेत नॉन फिजिकल क्वांटिटीज आहेत. मग सर हे आधी सांगा फिजिकल कशाला म्हणायचं आणि नॉन फिजिकल क्वांटिटी कशाला म्हणायचं. फार सोपं एकदम एक्झाम्पल देतो बेटा. ज्या क्वांटिटी मेजर करू शकतोय आपण त्या क्वांटिटीला फिजिकल क्वांटिटी असं म्हणायचंय. म्हणजे मला नाही सर कळालंय, मला फार छान एक्झाम्पल द्या. बरं बेटा, माझं वजन मोजता येतं, ज्या ज्या गोष्टी मोजता येतात त्या फिजिकल क्वांटिटी. द मेजरेबल प्रॉपर्टी ऑफ अ मटेरियल इज कॉल्ड ॲज अ फिजिकल क्वांटिटी. सर नाही मला कळलं, मेजरेबल प्रॉपर्टी कशाला म्हणायचं. सर मला काय करायचंय, या बोर्डची लेंथ मोजायची आहे, 5 मीटर, 10 मीटर, 15 मीटर, 20 मीटर, जी असेल ते असेल. सर मोजता येते की नाही, हा मग ही फिजिकल क्वांटिटी. सर मला वजन मोजायचंय, 5 किलो आहे, 10 किलो आहे, 15 किलो आहे, फिजिकल क्वांटिटी बेटा. हाईट मोजायची 5 फूट, 10 फूट, 20 फूट, फिजिकल क्वांटिटी. काही असेल, ज्या ज्या गोष्टी मोजता येतात त्या गोष्टीला आपण फिजिकल क्वांटिटी असं म्हणतोय. मग सर एक्झाम्पल सांगा ना. लेंथ फिजिकल क्वांटिटी आहे, मास फिजिकल क्वांटिटी आहे, टाइम फिजिकल क्वांटिटी आहे, टेम्परेचर फिजिकल क्वांटिटी. सर ज्या ज्या गोष्टी मोजता येतात ना त्याला फिजिकल क्वांटिटी असं म्हणतात. बरं, आता आमच्या लक्षात आलं सर फिजिकल कशाला म्हणायचंय, पण मग तुम्ही आता सांगताय नॉन फिजिकल कशाला म्हणायचंय. तर बेटा नॉन फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, सर ज्या आपण एक्सप्रेस करू शकतात फक्त त्याला मेजर नाही करता येत. मग सर एक्झाम्पल काय सांगणार, मला फार भूक लागली, किती, अर्धा किलो, 1 किलो, 2 किलो, 3 किलो, किती लागली. सर आपण त्याला मेजर करू शकत नाहीत. मग हंगर इज अ नॉन फिजिकल क्वांटिटी. मी फार खुश आहे, किती खुश आहे, फार. फार ही मेजरेबल क्वांटिटी आहे का, नाही. मग सर हॅपीनेस नॉन फिजिकल, अँग्री नॉन फिजिकल, मी खूप सॅड आहे नॉन फिजिकल, मी फार दयाळू आहे
नॉन फिजिकल सर जे जे मोजता येतं ते फिजिकल असतं, जे मोजता येत नाही त्याला आपण नॉन फिजिकल क्वांटिटी असं म्हणतोय. मग आमच्या लक्षात आलं सर फिजिकल क्वांटिटी कशाला म्हणायचंय. आता फिजिकल क्वांटिटीमध्ये पण काही टाइप्स होते. ऑन द बेसिस ऑफ डायरेक्शन 3 टाइप पडले अँड ऑन द बेसिस ऑफ डिपेंडन्सी आणखीन 3 टाइप पडले. म्हणजे फिजिकल क्वांटिटीच्या एकूण 6 टाइप्स होत्या. मग त्यामध्ये नंबर 1 ऑन द बेसिस ऑफ डायरेक्शनल प्रॉपर्टी. मग आता डायरेक्शनल कोणत्या डायरेक्शन मध्ये या क्वांटिटीज डिपेंड असतात. मग त्यामध्ये पहिली क्वांटिटी होती बेटा, एक होती स्केलार क्वांटिटी. नंबर 2 वेक्टर क्वांटिटी. नंबर 3 टेन्सर क्वांटिटी. सर या 3 आहेत ऑन द बेसिस ऑफ डायरेक्शनल प्रॉपर्टीज. म्हणजे सर डायरेक्शनवर डिपेंड असणारे किती आहेत? 3 स्केलार, वेक्टर, टेन्सर. मग सर अजून 3 तुम्ही सांगितलं होता, मग त्याच्यामध्ये पण आहे बेटा, हे बघ ऑन द बेसिस ऑफ डिपेंडन्सी. मग हे डिपेंडन्सीवर किती आहेत? 3 आहेत बेटा याच्यामध्ये पण, ए बी सी. मग ए कोणती आहे? फंडामेंटल क्वांटिटी. दुसरी कोणती आहे? डिराइव्ड क्वांटिटी. आणि तिसरी कोणती आहे? सप्लिमेंटरी क्वांटिटी बेटा. मग आता आम्ही बघतोय काय सर टॉपिक आमचा कोणता आहे? युनिट्स अँड डायमेन्शन. पण युनिट्स कुणाला असतात? क्वांटिटीला. क्वांटिटीमध्ये कोणती क्वांटिटी? फिजिकल क्वांटिटी. मेजरेबल प्रॉपर्टी ऑफ ए मटेरियल इज कॉल्ड एज फिजिकल क्वांटिटी अँड नॉन मेजरेबल प्रॉपर्टी म्हणजे कोणती? नॉन फिजिकल. मग फिजिकल क्वांटिटी क्लासिफाइड इनटू 2 टाइप्स are on the basis of 2 categories, 2 properties. Number 1 on the basis of directional properties and on the basis of dependency. मग डायरेक्शनवर किती पडल्या? सर 3 पडल्या. पहिली कोण आहे? स्केलर क्वांटिटी. दुसरी कोण आहे? वेक्टर. आणि तिसरी टेन्सर आहे बेटा. मग ऑन द बेसिस ऑफ डिपेंडन्सी फंडामेंटल, डिराइव्ड, सप्लिमेंटरी. These are the 6 physical quantities. मग आता त्यापैकी आपण एक क्वांटिटी बघणार आहोत. मग त्यामध्ये पहिली आहे स्केलार क्वांटिटी. आता आपण हे स्केलार, वेक्टर, टेन्सर हे आपले अजून एक नेक्स्ट टॉपिक जो आहे वेक्टर कॅल्क्युलस, त्याच्यामध्ये हे फार छान बघणार आहोत आपण बेटा. स्केलार कशाला म्हणायचं किंवा वेक्टर्स काय असतात, वेक्टर्स काय असतात, खूप छान बघणार आहोत. पण तरीही फक्त मी या टॉपिक मध्ये, या चॅप्टर मध्ये फक्त इंट्रोडक्शन देतोय ॲज अ डेफिनेशन मध्ये. एक्झाम्पल पण देणार आहे. बघा कसं असतं. स्केलार क्वांटिटी कशाला म्हणायचं? Scalar quantity is the type of a physical quantity. Type कोणाची आहे? Physical quantity which requires only magnitude for their complete description. मग एखाद्या क्वांटिटीच्या डिस्क्रिप्शन साठी मला फक्त आणि फक्त मॅग्नेट्यूडचीच गरज आहे. त्या क्वांटिटीला आम्ही काय म्हणतोय? स्केलार क्वांटिटी. मला सर नाही समजलं सर स्केलार क्वांटिटी. एक्झाम्पल द्या ना छानसं. मग सांगतो बेटा एक्झाम्पल. मग आपण दुकानाला जातोय, मामा मला साखर पाहिजे. किती पाहिजे? 5 किलो पाहिजे. 5 ही काय झाली बेटा? मॅग्नेट्यूड. का असं म्हणतात? मामा पूर्वी विकून 2 किलो, पश्चिम विकून 3 किलो द्या. नाही ना. मग ज्या क्वांटिटीला डायरेक्शनची गरजच नाहीये त्या क्वांटिटीला आम्ही काय म्हणतोय? स्केलार. मग गरज कोणाची आहे? फक्त आणि फक्त मॅग्नेट्यूड. पण कशासाठी? त्याच्या कम्प्लीट डिस्क्रिप्शनसाठी. मग आमच्या लक्षात आलं सर स्केलार क्वांटिटी कशाला म्हणायचं? इट इज द, बघा बेटा लक्ष दे, इट इज द टाइप ऑफ ए फिजिकल क्वांटिटी विच रिक्वायर्स ओनली मॅग्नेट्यूड फॉर देअर कम्प्लीट डिस्क्रिप्शन. मग मी इथे एक पॉईंट टाकू शकतो बेटा. काय टाकणार आहे पॉईंट बेटा? बघा आता इथं मी फक्त आता काय लागतं मला? फक्त आणि फक्त मॅग्नेट्यूड. मग मी फक्त काय करतोय? मॅग्नेट्यूडच लिहितोय बेटा. शॉर्ट ट्रिक्स तयार करतोय. मग स्केलार क्वांटिटी काय पाहिजे? ओनली मॅग्नेट्यूड. मग ज्याला मॅग्नेट्यूड लागते ती स्केलार. बघ आता सर अशी एक क्वांटिटी आहे, ह्याला आपण 2 नंबर म्हणतोय वेक्टर क्वांटिटी. त्या क्वांटिटीला काय लागतं? मॅग्नेट्यूड पण लागतं सर. मॅग्नेट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन.
ज्या क्वांटिटीला मॅग्नेट्यूड पण लागतं आणि डायरेक्शन पण लागतं, मग त्या क्वांटिटीला मी काय म्हणतो वेक्टर क्वांटिटी. मग असं वेक्टर क्वांटिटी कशाला, मग आपण एक्झाम्पल देतो कधी कधी. मला जायचंय, कुठं जायचंय, पूर्वेकडे, किती, 5 किलोमीटर. सर आता तुम्ही काय सांगतोय, सर डिस्प्लेसमेंट सांगले तुम्ही, मग डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी. सर वाय, सर मॅग्नेट्यूड पण सांगितली आणि डायरेक्शन पण सांगितली. डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी. मग डिस्प्लेसमेंट वेक्टर असेल तर व्हेलॉसिटी वेक्टर आहे. मग हे जे सांगतोय डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ऑल दीज आर द फिजिकल क्वांटिटीज बेटा. फिजिकल मधलंच मी क्लासिफिकेशन सांगतोय. मग हे आम्ही बघतोय ज्याला मॅग्नेट्यूड ॲज वेल एज डायरेक्शन लागतं त्याला वेक्टर क्वांटिटी, आणि ज्याला फक्त आणि फक्त मॅग्नेट्यूड लागतं ती आहे स्केलार. मग आता कोणत्या कोणत्या स्केलार आहेत सर, त्याचं काही एक्झाम्पल्स आहेत का. मग त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला बघतोय लेंथ आहे, स्केलार आहे का वेक्टर आहे बेटा, स्केलारच आहे. मग त्यामध्ये मास, मास काय आहे, स्केलार आहे. टाइम काय आहे, स्केलार आहे सर. टाइम डायरेक्शनची गरज नाही, मॅग्नेट्यूड सांगतोय आम्ही फक्त. मग ह्याच्यामध्ये आपण किती, ज्या ज्या क्वांटिटी आहेत ज्याला फक्त आणि फक्त मॅग्नेट्यूडचीच गरज आहे त्या क्वांटिटीला आपण काय म्हणतोय स्केलार क्वांटिटीज. मग आता वेक्टर मध्ये आम्ही बघितलं मला काय काय लागणार बेटा, मॅग्नेट्यूड ॲज वेल एज डायरेक्शन, त्याला काय म्हणतोय वेक्टर क्वांटिटी. मग सर याच्यामध्ये काही एक्झाम्पल्स आहेत का. आता सांगितलं बेटा, एक होतं डिस्प्लेसमेंट, नंबर 2 होतं वेक्टर. बघा डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे, नंबर 2 वेक्टर कोणता आहे, व्हेलॉसिटी. सर त्याला आपण म्हणतोय व्हेलॉसिटी. पुन्हा ऍक्सेलरेशन, सर हे ETC अजून टाकू शकतात तुम्ही. मग आता अजून एक आहे सर टेन्सर क्वांटिटी. कशाला म्हणायचं, मॅग्नेट्यूड असेल तर स्केलार, मॅग्नेट्यूड ॲज वेल एज डायरेक्शन असेल तर वेक्टर. जे स्केलार पण नाही आणि वेक्टर पण नाही त्याला म्हणायचं टेन्सर. बघा, इट इज द टाइप ऑफ अ फिजिकल क्वांटिटी which requires magnitude as well as direction is called as a vector quantity. But the quantity which sometimes acts as a scalar and sometimes acts as a vector, that means the quantity having two properties, scalar properties and vector quantities properties, that quantity is called as a tensor quantity. मग हे स्केलार पण नाही आणि टेन्सर पण नाही, सॉरी ते स्केलार पण नाही आणि वेक्टर पण नाही, म्हणजे कोण आहे टेन्सर क्वांटिटी आहे. मग आता सर इथं मॅग्नेट्यूड कधी कधी गरज आहे, कधी कधी गरज नाही. डायरेक्शन कधी आहे तर कधी नाहीये, आणि जर असेल तर ती कंटिन्युअसली चेंज होतीये. मग एक्झाम्पल सांगा ना सर. मग याच्यामध्ये एक्झाम्पल सांगतो बेटा, मोमेंट ऑफ इनर्शिया. एक्झाम्पल आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. मग याच्यामध्ये सर मॅग्नेट्यूड आहे, डायरेक्शन पण आहे, पण याच्यामध्ये बॉडीच्या म्हणजे पार्टिकलची डायरेक्शन कंटिन्युअसली काय होतीये, चेंज होत राहते. मग डायरेक्शन असून नसल्याप्रमाणे मग याच्यामध्ये बघा दोन्ही प्रॉपर्टी स्केलारची पण आहे, वेक्टरची पण आहे, त्याला आपण काय म्हणतोय टेन्सर क्वांटिटी. मग असे आपण एक्झाम्पल देऊ शकतो ETC की मोमेंट ऑफ इनर्शिया कोणती क्वांटिटी आहे, टेन्सर क्वांटिटी. करंट, इलेक्ट्रिक करंट कोणती क्वांटिटी आहे, टेन्सर क्वांटिटी आहे. मग आम्ही सर डायरेक्शन घेतोय पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पण ऍक्च्युअली डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, हे कन्व्हेन्शनल डायरेक्शन आहे, पण तरी आपण त्याला काय म्हणतोय टेन्सर क्वांटिटी. तर मग असे काही पॉइंट्स आहेत. मग आता हे झाले आपल्या कोणत्या 3 ऑन द बेसिस ऑफ डायरेक्शनल प्रॉपर्टीज, स्केलार, वेक्टर, टेन्सर. अँड आता नेक्स्ट बघतोय आपण ऑन द बेसिस ऑफ डिपेंडन्सी. मग डिपेंडन्सीनुसार किती आहेत, 3 आहेत सर. पहिली आहे फंडामेंटल क्वांटिटी, दुसरी आहे डिराइव्ड क्वांटिटी आणि तिसरी आहे सप्लिमेंटरी क्वांटिटी. मग आता फंडामेंटल क्वांटिटी कशाला म्हणायचं सर ते आधी सांगा. बघ बेटा फंडामेंटल, मग छानस एक्झाम्पल देतोय मी आता याच्यामध्ये. मम्मी पप्पा आर द बेस्ट एक्झाम्पल ऑफ फंडामेंटल क्वांटिटी. सर नाही मला कळलं. इट इज द टाइप ऑफ ए फिजिकल क्वांटिटी. It is the type of a physical quantity which does not depend upon any other physical quantity. ज्या दुसऱ्या क्वांटिटीवर डिपेंडन्स नसतात त्याला मी काय म्हणतोय फंडामेंटल क्वांटिटी. मग सर डिपेंड असतात त्याला काय म्हणायचंय डिराइव्ड क्वांटिटी. सर एक्झाम्पल सांगा ना.
आता सांगितलं छानच एक्झाम्पल बेटा, मुंबई पप्पा आर द बेस्ट एक्झाम्पल ऑफ फंडामेंटल अँड वी आर द बेस्ट एक्झाम्पल ऑफ डिराइव्ड क्वांटिटी. सर या टेक्निकल लँग्वेज मध्ये कसं सांगता येईल? मग सर द क्वांटिटी विच डज नॉट डिपेंड अपॉन एनी अदर फिजिकल क्वांटिटीज, that quantities are called as physical fundamental quantities. सर मग याच्यात काही एक्झाम्पल आहेत का? मग याला ट्रिक कशी लक्षात येणार? बघ बेटा, फक्त इथं लिहायचं आहे डज नॉट डिपेंड. डज नॉट डिपेंड असेल तर फंडामेंटल आहे, आणि फक्त ज्या डिपेंड असतात त्याला काय म्हणायचंय? डिराइव्ड क्वांटिटी. असे सर किती आहेत फंडामेंटल? There are only 7 fundamental quantities. फक्त आणि फक्त 7च आहेत. सर मग कोणत्या कोणत्या 7 आहेत? त्यापैकी पहिली आहे लेंथ, नंबर 2 आहे मास, 3 टाइम, 4 टेम्परेचर, 5 ल्युमिनस इंटेंसिटी, 6 इलेक्ट्रिक करंट, आणि 7 अमाउंट ऑफ सबस्टन्स. या 7 आहेत फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज बेटा. या 7 सोडून जेवढ्या पण असतील तेवढ्या कोण आहेत? डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज एक्सेप्ट 2. फक्त 2 सोडायच्या. मग त्या 2 कोण आहेत? या आहेत सप्लिमेंटरी क्वांटिटी बेटा. मग कोणत्या कोणत्या? प्लेन अँगल अँड सॉलिड अँगल. बघ बेटा इथं लिहितोय मी कोणत्या आहेत. नंबर 1 आहे प्लेन अँगल नॉट एंगल, 2 आहेत सॉलिड एंगल. ही आहेत 2. या कोण आहेत? सप्लिमेंटरी. आणि या कोण आहेत? फंडामेंटल. या आणि या सोडायच्या आहेत. जेवढ्या पण बाकी असतील त्या कोण आहेत? डिराइव्ड आहेत. मग सर वेलॉसिटी याच्यात आहे का बेटा? नाही, डिराइव्ड क्वांटिटी. डेन्सिटी याच्यात आहे का? नाहीये, डिराइव्ड आहे. मास सर याच्यात आहे, फंडामेंटल आहे. सर अँगल असेल तर सप्लिमेंटरी. मग त्यामध्ये प्लेन अँगल असेल, सॉलिड अँगल असेल, या 2च आहेत. याला आम्ही काय म्हणतोय? सप्लिमेंटरी क्वांटिटीज आहेत ह्या बेटा. आणि ह्या आहेत फंडामेंटल क्वांटिटीज. ही तर मी काय लिहितोय याच्यापेक्षा मॅटर काय करतं मी काय बोलतोय. कधी कधी बेटा काय होतं, जेवढ्या स्पीडने मी बोलतोय तेवढ्या स्पीडने माझा पेज चलेल याची काही गॅरंटीच नाही. कारण एवढं असं मला तुमच्यापर्यंत मला पोहोचवायचं असतं की कधी कधी माझे शब्दच कमी पडतात. मी तेवढ्या स्पीडने लिहू शकत नाही जेवढ्या स्पीड मी बोलतोय बेटा. फोकस करायचं आहे. मग इथं कसं, इथं काय लिहिलं तुम्ही? इथं बघ बेटा, इथं आहे फंडामेंटल क्वांटिटी, हेच इथं आहे. मग आपण वापस सांगतो बेटा, आपला टॉपिक कोणता होता? युनिट्स अँड डायमेन्शन. त्यामध्ये काय बघितलं सर? आधी बघितलं फिजिकल क्वांटिटी. मग फिजिकल क्वांटिटी कशाला म्हणायचंय? नॉन फिजिकल कशाला म्हणायचंय? नंतर टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी बघितले ऑन द बेसिस ऑफ डायरेक्शन अँड ऑन द बेसिस ऑफ डिपेंडन्सी. मग डिपेंडन्सी मध्ये आम्ही बघितलं सर फंडामेंटल क्वांटिटी डज नॉट डिपेंड असेल तर फंडामेंटल आहे, डिपेंड असेल तर डिराइव्ड आहे. आणि काही प्रॉपर्टी फंडामेंटलच्या काही डिराइव्डचे असतील ते कोण आहेत? सप्लिमेंटरी. फक्त त्या आपल्या मेजरमेंट मध्ये हेल्प करतात. मग याला सप्लिमेंटरी ऑर हेल्पिंग क्वांटिटीज असं म्हणतोय. या आहेत हेल्पिंग क्वांटिटीज. मग सर या हेल्पिंग क्वांटिटीज कोणत्या आहेत? 2 आहेत तिथं बघ, प्लेन अँगल अँड सॉलिड अँगल. लक्षात येते? मग हे झालं तुमच्या फिजिकल फंडामेंटल क्वांटिटीज, डिराइव्ड क्वांटिटीज, सप्लिमेंटरी क्वांटिटीज. हे आपण फर्स्ट बीट कव्हर अप करतोय. ही बीट आहे फिजिकल क्वांटिटीज अँड टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज. मग आता आमच्या लक्षात आलं सर फिजिकल क्वांटिटी कशाला म्हणायचंय? मेजर करता येतात त्या फिजिकल आहेत, ज्या मेजरच करता येत नाहीत त्या नॉन फिजिकल आहेत. मग आता आपल्याला सर मेजर करायचंय, मग कशामध्ये मेजर करतोय? तर ते युनिट्स आपल्याला आता बघणार आहोत. नेक्स्ट पॉईंट आपला आहे युनिट्स अँड इट्स मेजरमेंट. मग आता युनिट्स कशाला म्हणायचे? फार सोपे बेटा, लगेच सांगतोय, लक्ष द्या इकडं.